गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री सद्गुरु दादा महाराज यांना प्रणाम. दत्तात्रेयं च गोविंदं वासुदेव यतीश्वरं शंकरं लोकनाथं च वामनं प्रणमाम्यहम्. सद्गुरु जगद्गुरु योगीराज श्री वामनराव गवळी महाराजाय नमः. आपण सगळ्यांनी आता साधना केली. आता साधना केली याला दुसरा शब्द अनेक आहेत. बैठकीला बसलो होतो, ध्यानाला बसलो होतो, आता अनेक अभ्यासाला बसलो होतो. अनेक जणांना वाटतं मग ध्यान करायचं म्हणजे काय करायचं. ते हल्ली जाहिराती चित्र असतात की कोणीतरी एक मांडी घालून ताट बसलाय आणि आपले अंगठ्याखाली तर्जनी त्यांनी मिटवली आणि असा बसलाय. हे ध्यानाचं बाहेरचा भाग आहे. पण मग ध्यानाचा नेमका अर्थ काय तर ध्यान हा अनेक अर्थाने शब्द येतो. ज्याच्या चिंतनाने अथवा आठवणीने त्या वस्तू व्यक्ती किंवा विचार यांच्याशी मनाने एकरूप होता येतं त्या मानसक्रियेला ध्यान म्हणतात. ध्यान म्हणजे मनाने एकरूप होणं. आता हे एकरूप हे कोणाशी व्हायचं. एखाद्या विचाराशी होईल, एखाद्या व्यक्तीशी होईल, एखाद्या जुन्या आठवणीशी होईल, एखाद्या पुढच्या होऊ घातलेल्या भविष्यकाळाचं चांगलं किंवा वाईट त्याच्याशी होईल. अर्थात सगळ्यांचं ध्यान सारखं असतं का असंही नाही. हे प्रत्येकाची प्रकृती जशी वेगळी तसं ध्यान वेगळं, प्रसंग जसा वेगळा तसं ध्यान वेगळं. तर ते कधी भावपूर्ण असेल तर कधी कधी नुसती तन्मयता किंवा तादात्म्य असेल. पण ध्यान जर उत्कट झालं तर ते कृतीरूप सुद्धा होतं. आता ध्यानाचे अनेक प्रकार सांगता येतात. म्हणजे कसं आहे व्यवहारात घार आकाशात हिंडते, तिचं सगळीकडे लक्ष असतं आकाशातल्या. पण आकाशातल्या सर्व गोष्टींकडे लक्ष असतं तरी सुद्धा तिचं मुख्य लक्ष हे तिच्या पिल्लापाशी असतं की जे जमिनीवर आहे, कुठे कोणत्या खोपट्यात आहे, कुठल्या झाडावरती आहे आणि त्या पिल्लाकडे जाऊन त्याला चारा भरवायचा आहे. हे एकच तिचं ध्यान असतं. ध्यान म्हणजे एकाग्र होऊन पिल्लाशी ती आणि पिल्लाच्या फिडिंगशी ती एकरूप झालेली असते. हे मनाने एकरूप होणं हा ध्यानाचाच प्रकार आहे. आपण ऐकतो की शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांमधल्या नाव विसरलं किल्ल्याचं, पण त्या किल्ल्यावरती दूध घेऊन एक गवळण गेली होती. मला वाटतं हिरकणी नाव तिचं. वेळ तिला उशीर झाला निघायला तोपर्यंत दरवाजे गडाचे बंद झाले. खाली बाहेर एकदा दार बंद झाल्यावर कोणालाही जाता येत नाही, येता येत नाही. आणि तिची अवस्था अशी की ती छोट्या बाळाला गडाच्या पायथ्याशी ठेवून आली होती. त्याला घेऊन येणं नेणं अवघड होतं. पण आता हिला जर रात्रभर अडकून पडायला लागलं तर त्याला पाजणार कोण, ते राहणार कसं. मग ती एक इतकं ध्यान उत्कट ध्यान याचा अर्थ ती भावना की ज्या बाजूला किल्ल्याला दार नाही अशा उभ्या कड्यावर ती खाली उतरली. धाडच होतं. जर उतरता येता अपघात झाला असता तर तीच संपली होती. पण काय नाही, ती गडावर खाली पोहोचली. बाळाला आगाशी घेतलं, पाजलं.
पण हे जे तिचं एकाग्र हा एक ध्यानाचा प्रकार आहे. ध्यान म्हणजे एकरूप होणं एखाद्या विचाराशी, व्यक्तीशी किंवा प्रसंगाशी. आता उदाहरणार्थ दुसऱ्या का पहिल्या शतकामध्ये इसवी सनाच्या आर्किमिडीज मोठा शास्त्रज्ञ होत गेला. तो सारखा शोध काढायचा, तर त्याच्यावरती तत्कालीन लोक फार टीका करायचे, कारण तो विचित्र सांगायचा. कारण त्या काळात युरोपामध्ये अशी कल्पना होती की पृथ्वी रुपयासारखी चपटी आहे, वाटोळी पण चपटी आहे. त्याने शोध लावला नाही ती चेंडूसारखी गोल आहे. हे ऐकल्यानंतर लोकांना आवडलं नाही, कारण हे हा पुराणाविरुद्ध बोलत आहे. तर त्याच्या ध्यानाची, एकाग्रतेची एक गोष्ट सांगतात की वस्तूचं वजन किंवा ज्याला हे म्हणतात गुरुत्वात्मक विशिष्ट हे शोधायचं. तर ह्याचं काही युक्ती सापडत नव्हती, कारण त्याचा संबंध गुरुत्वाकर्षणाशी होतो सुद्धा असतो. तर याची युक्ती डोक्यात यायचा एक प्रसंग असा घडला की तो स्नानगृहात स्नान करण्यासाठी पाण्याने भरलेल्या टबामध्ये शिरला. तर पाण्यात शिरताना जे पाणी बाहेर पडलं ते किती पाणी असेल, मग त्यावरचं वजनाचा शोध काढताय ते पाणी. आणि मग ते इतकं बरोबर सापडलं तर त्या अवस्थेत तो युरेका म्हणून रस्त्याने धावत सुटला. अरे काय युरेका म्हणजे सापडलं म्हणजे काय सापडलं. म्हणजे ध्यान हे इतकं असतं की माणूस वेडा होतो ती वस्तू सापडेपर्यंत. मेरा हो गई मगन लागी लगन आणि जाने लगी, कोई रोके नहीं कोई टोके नहीं. मेरा हो गई पागल, हा जो पागलपणा आहे हा सुद्धा ध्यानाचाच एक प्रकार आहे. तर ध्यानाचं एक आपल्या इतिहासाचं उदाहरण आणखी एक सांगायचं तर आपले ब्रह्मचैत्र ते गोंदवलेकर महाराज त्यांचं पहिलं लग्न झालं होतं. मुलबाळ काही नव्हतं. आईचा आग्रह होता तू दुसरं लग्न कर. हे म्हटलं मला नाही करायचं. तिचा आग्रह फार, मग आईला मानायचं पाहिजे. बरं म्हणले मी सांगतो त्या मुलीशी करायचं. बरं बाबा तुला पाहिजे ते. तर जिला कोणी लग्न करतो म्हणणार नाही अशा ठार आंधळ्या बाईशी त्यांनी लग्न लावलं. तिला ती पहिल्या वाजता आंधळीच, काहीच दिसत नव्हतं, काहीही दिसत नाही. कोणीतरी उठवावं आणि हात धरून चालवावं अशी स्थिती. आयुष्यात तिने सूर्यसुद्धा पाहिलेला नाही, काहीच नाही. पण लग्नानंतर महाराज कुठे आहेत, काय करतायत, कोणाशी बोलतायत, त्यांना काय म्हणायचंय, ते काय, ही सगळी मित्तम बातमी तिच्या डोळ्यांना आंधळ्या असूनही दिसत. फक्त महाराजांचं. हा एक ध्यानाचाच प्रकार आहे. ध्यानाने दर्शनही होतं. आता मुद्दा असा आहे बरं का, व्यक्त पदार्थाचं चिंतन किंवा ध्यान हे सोपं आहे. अव्यक्ताचं चिंतन, अव्यक्ताचं ध्यान अवघड आहे. आणि आपल्या अध्यात्मामध्ये, साधकांमध्ये जर काही गरज असेल तर ती याची आहे की दत्ताचं ध्यान करायचं. यापूर्वी पाहिलं का दत्ताला? नाही पाहिलं. पांडुरंगाचं ध्यान यापूर्वी दर्शन घडलं नाही. मग तो नाहीच आहे. नाही काय पण आहे. मग आहे अव्यक्त, अशा देवाचं अव्यक्त पदार्थाचं चिंतन हे आणखीनच अवघड आणि अशक्य. अव्यक्त हे नाही शक्य. पण जर गुरुकृपा झाली, प्राणायामासारख्या काही प्रक्रिया केल्या, काही योगमार्गाच्या काही किंवा भक्तिमार्गाच्या पद्धतीने जर केलं तर ध्यान लागतं आणि ते माणसाला योग्य ते सगळं काही देत असतं. आता प्रश्न असा येतो की आम्हाला ध्यान करायचं आहे, त्याचे लोक
खूप मार्ग असतात. कोणी सांगतं कृष्णमुख त्याचं काय आर्ट ऑफ लिव्हिंगचं ध्यान, कोणी हठयोगाचं ध्यान करतात, कोणी निर्मला मृद योगिनी त्या एक सांगतात. हे योग हे ध्यान असं हठयोगाचं आहे वगैरे. खरं सांगू का, ध्यान फक्त दोन प्रकारचं, एक भक्तिमार्ग नाही तर योगमार्ग. आता योगमार्गाचं ध्यान करताना सुद्धा दोन प्रकार असतात की मी देह नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी नवरा नाही, मी प्राध्यापक नाही, मी मुलगा नाही. मग मी आहे कोण? कारण जन्माला आलो तेव्हा मुलगा म्हणून असेल, पण प्राध्यापक म्हणून तर नव्हतं. मरतानाही प्राध्यापक मेला असं होत नाही. मग मी कोण याचा विचार करायचा. तर मी म्हणजे देह नाही, इंद्रिय नाही, बुद्धी नाही, मन नाही, असा हा एक 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 प्रकार आहे. आणि सगळ्यात चांगला आपल्या भाग्याने मिळालेला म्हणजे शक्तिपात योग ध्यान. सद्गुरूंनी एकदा आपली शक्ती जागृत केल्यानंतर ती शक्ती साधकाच्या नाडीशुद्धीचं आणि चित्तशुद्धीचं काम सुरू करते. पाठीच्या मणक्यातल्या षटचक्रातनं बरोबर जाते आणि त्यावेळेला म्हटलं तर साधक शुद्धीवर असतो, म्हटलं तर तो परस्वाधीन असतो. हा जो काही ध्यानाचा प्रकार आहे हा अनुभवात आहे, सांगण्याचं नाही. षटचक्राच्या उद्घाटनाने जे जे अनुभव यायला हवे ते सगळे हठयोगाचे अनुभव यात येत राहतात, असं हे आहे. आणखी जे काही पुष्कळ सांगता येणार काय, पण जास्त सांगणं योग्य वाटत नाही, म्हणून आता इथे थांबतो. कारण हा अनुभवाचा विषय आहे, बोलण्याचा नाही आहे. तेव्हा मला वाटतं आपण सद्गुरू महाराजांचं, गुरुडी महाराजांचं स्मरण करून कृतज्ञ होऊन इथे थांबूया.